नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड चे तुम्ही 2023मध्ये फॉर्म भरलेले होते, त्याच्या परीक्षाही दिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे मित्रांनो नियुक्ती आदेश भेटलेले आहेत, काही विद्यार्थी जॉईन देखील झालेले आहेत आणि बरेच सारे विद्यार्थी असे आहेत जे की वेटिंगमध्ये आहेत. वेटिंगमधून त्यांना मित्रांनो या ठिकाणी आशा आहे की आता वेटिंग लिस्ट लागेल. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे अजून जॉईनिंग देखील भेटले नाही आहे. तर त्याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आजच्या तारखेचं प्रसिद्ध झालेलं आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड याच्यामधील मित्रांनो गट क पदांबद्दल आपण काल न्यूज पाहिलेली होती की 6 तारखेला मित्रांनो एक बैठक होणार आहे. त्याच्याबद्दल अगोदर माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर गट क आणि ड ची जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्याबद्दलही मित्रांनो त्या बैठकीमध्ये माहिती जी आहे ती घेण्यात आलेली आहे, त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा, सर्वात अगोदर मित्रांनो ही जी न्यूज आलेली ती आपण पाहूयात. राज्यातील 400वर तरुणांचे भविष्य लटकले. तर परीक्षा झाली, निकाल लागला, मग जाहीर केली मान्यताप्राप्त संस्थांची यादी. तर हे मित्रांनो आहे एका पदाबद्दल, जे की मित्रांनो सेंटर इन्स्पेक्टर हे जे पद आहे त्याच्यामधील मित्रांनो नियुक्त्या ज्या आहेत अजून राहिलेली आहेत. तर या संदर्भात मित्रांनो काल जी आहे ती बैठक होती. त्याचबरोबर मित्रांनो वेटिंग लिस्ट लावण्याबद्दल देखील बैठक होती. तर वेटिंग लिस्टची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. सर्वात अगोदर ही पहिली माहिती आपण पाहूयात. याच्यामध्ये म्हटलं आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरतीची परीक्षा झाली, निकाल लागला. अनेक तरुणांचे सरकारी स्वप्न जी आहे नोकरीचं ते पूर्ण झालं, परंतु निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांची यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली. या संस्थांमधून कोर्स करून उत्तीर्ण होणाऱ्यांची निवड करण्यात आली आणि खाजगी शिक्षण संस्थातील राज्यभरातील 477 उमेदवारांना लटकवत ठेवले गेले. गेल्या 3 महिन्यांपासून हे तरुण आरोग्य विभाग चक्रा मारित आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांच्या 1800+ जागांसाठी मित्रांनो डिसेंबर 2023मध्ये परीक्षा झाली व निकाल 19 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. अनेक उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाले आणि 477 जणांना नियुक्ती मिळवण्याची वाट पाहावी लागत आहे, कारण की 20 फेब्रुवारीला मान्यताप्राप्त 75 संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. हे विद्यार्थी या संस्थांमधील नाहीत किंवा इतर 72 संस्थांमध्ये अभ्यासक्रम करणाऱ्यांची नियुक्ती रखडली आहे. या संदर्भात सेंटर इन्स्पेक्टर पदविका कोर्स प्रमाणपत्र वैधता पडताळणी करण्यासाठी आता समिती नियुक्ती करण्यात आली आणि या समितीची 6 मे रोजी बैठक होणार आहे. म्हणजे काल बैठक या ठिकाणी होणार होती आणि ती झालेली असेल मित्रांनो. तर याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी डॉक्टर भूषण कुमार रामटेके आरोग्य उपसंचालक जे आहे छत्रपती संभाजीनगर त्याच ठिकाणची मित्रांनो ही न्यूज आहे. त्यांनी काय सांगितले पहा, या संदर्भात अजून काही निर्णय झालेला नाही. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवले आहे. मान्यताप्राप्त संस्थांमधील पात्रताधारकांना नियुक्ती देण्यात आलेली आहेत. तर याच्यावरती मित्रांनो आता मार्गदर्शन मागवण्यात आलेलं आहे. तीच माहिती या ठिकाणी ह्या आजच्या न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर अजून मित्रांनो कालची जी बैठक झालेली होती त्याच्यामध्ये काय काय मुद्दे घेण्यात आलेले आहेत त्याचं परिपत्रक देखील पाहू शकता. या ठिकाणी तुम्ही जे आहे प्रलंबित कामकाजा आढावा घेण्याकरिता मित्रांनो काल VC द्वारे 6 मे 2024 रोजी बैठक झालेली आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट. आता अजून वेटिंग लिस्ट तुमची लागणार आहे, त्याच्याबद्दल मित्रांनो काल माहिती घेण्यात आली. या ठिकाणी म्हटलं आहे पहा की सरळ सेवा भरती व पदोन्नतीने आपले कार्यक्षेत्रात रुजू झालेले कर्मचारी, रुजू न झालेले कर्मचारी गुगल स्प्रेडशीटद्वारे प्रमाणे माहिती अद्ययावत करणे. म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो काही कर्मचारी रुजू वगैरे झालेले नाहीत किंवा या ठिकाणी म्हटलेलं आहे की मंजूर आणि भरलेले रिक्त पदांचा तपशील देखील एप्रिल 2024 अखेरपर्यंतचा देण्यात यावा, ह्या विषयीमध्ये त्याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे. आणि पदांचा सुधारित आकृतीबंधाबाबत देखील माहिती घेण्यात आलेली आहे. म्हणजे कोण रुजू झालेलं आहे कोण नाही, जी रिक्त पद आहेत त्याच्यावरती वेटिंगमधील उमेदवारांना घेतलं जाऊ शकतं, त्याची मित्रांनो वेटिंग लिस्ट जी आहे ती लावली जाऊ शकते. त्याच्याबद्दल देखील VC काल मित्रांनो या ठिकाणी माहिती जी आहे ती घेण्यात आलेली आहे. तर बघा आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचे वेटिंग लिस्टबद्दल, ज्यामध्ये मित्रांनो निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती, नकार, रुजू न होणे इत्यादी संदर्भात आढावा घेणे. ऑलरेडी मित्रांनो याच्यावरती बैठक झालेली आहे. अशा उमेदवारांना मित्रांनो या ठिकाणी त्यांची वेगळी स्प्रेडशीट एक लिस्ट बनवली जाणार आहे, त्यांचा आकृतीबंध तयार केला जाणार आहे आणि कालच्या VC देखील तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे पॉईंट घेण्यात आलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार ही जी लिस्ट बनवायची वेटिंग लिस्ट त्यानुसार, तर त्याच्यावरती मित्रांनो कामकाज चालू आहे. मग तुमची वेटिंग लिस्ट जी आहे मित्रांनो कधीही ऑफिशियल वेबसाईट जी आहे आरोग्य विभागाची त्याच्यावरती लागू शकते गट क आणि ड ची. याच्यामध्ये म्हटलंही आहे त्यांनी की नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी बिंदू नामवली व प्रसिद्ध केलेली वेकेन्सी मॅट्रिक, TCS यांच्याकडील सामायिक गुणवत्ता यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड सूची या तिन्ही संधी समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे. तर बघा तीनदा मित्रांनो संधी दिलेली आहे. जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना 3 वेळेस संधी देण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये जर त्यांनी शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली नाही आहे किंवा अन्य विभागात ते आधीच नोकरीत
आहेत, नियुक्तीस नकार दिलेला आहे त्यांनी आणि इतर कारणामुळे नियुक्ती न देण्यात आल्यामुळे अथवा रुजू न झाल्यामुळे उमेदवारांच्या जागेवर त्याच प्रवर्गनिहाय व आडवे समांतर आरक्षणाचा तक्ता तयार करणं. तर बघा, जे उमेदवार रुजू झालेले नाहीत म्हणजे अगोदरच ते कुठं जॉबला आहेत किंवा त्यांनी मित्रांनो राजीनामा दिलेला आहे त्या पदाचा, जॉईन व्हायचं नाही आहे त्यांना, किंवा कुणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, शैक्षणिक अर्हतेमध्ये प्रॉब्लेम आहे, अशा उमेदवारांना 3 संधी देण्यात आलेली आहेत. त्या उमेदवारांची माहिती मित्रांनो या ठिकाणी एकत्रित केली जाणार आहे. त्याचं किती जागा रिक्त आहेत त्याचं सामाजिक समांतर आरक्षणानुसार तक्ता तयार करणं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर राज्यस्तरीय पदांचे उमेदवारनिहाय रुजू झालेले अथवा रुजू होण्यास नकार दिलेले व अन्य याचा अद्ययावत तपशील सादर करण्यात यावा मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. तर यानुसार ही वेटिंग लिस्ट बनवण्याचं काम देखील तुमचं आरोग्य विभाग घटक व ड पदांचं मित्रांनो सुरू आहे. याची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. याच्यावरचं जसं काम पूर्ण होईल तशी मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट जी असणार आहे, ज्याच्यामध्ये 90च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचाच वेटिंगमध्ये विचार केला जाणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स त्या 90 मार्क्सपेक्षा जास्त जे असतील त्याच्यापेक्षा जर कमी असतील तर त्यांचा विचारच केला जाणार नाही. मग त्या ठिकाणी मित्रांनो किती जागा आहेत, किती वेटिंगवरचे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे निवड झालेले विद्यार्थी किती रुजू झालेले नाहीत वगैरे, त्या ठिकाणी किती जागा रिक्त झालेल्या आहेत त्यानुसार वेटिंगमधील विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे. वेटिंग लिस्ट तर अगोदरच मित्रांनो लावलेली होत्या, परंतु वेटिंगमधलेही विद्यार्थी जर त्या ठिकाणी कमी पडत असतील तर पुढील सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं. म्हणजे तुमचे कमीत कमी 90च्या वरती मार्क्स असतील तर विचार केला जाईल, परंतु 90पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ज्यांना मार्क्स आहेत तशा पद्धतीने वरचे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट केले जाऊ शकतात वेटिंगमध्ये. तर अशा पद्धतीचा हा डेटा तयार करण्यासाठी मित्रांनो काम चालू आहे, त्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचं काम जसं पूर्ण होईल तसं मग तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाऊ शकते. त्याबद्दल मित्रांनो जशी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. कालच्या विषयमध्ये देखील मित्रांनो हेच अपडेट तुम्हाला देण्यासाठी माहिती दिलेली आहे व्हिडिओद्वारे, की कालच्या विषयमध्ये देखील मित्रांनो त्याचा डेटा जो आहे म्हणजे स्प्रेडशीट बनवण्यासाठी मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. त्याच्यावरती कालच्या विषयमध्ये देखील आढावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे. म्हणजे ही प्रोसेस मित्रांनो अजून चालू आहे. लवकरच तुमच्या वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर केल्या जाऊ शकतात. याबद्दल पूर्णपणे जशी मित्रांनो लिस्ट लागेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ बनवून अजून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रमानुसार आहे. यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका किंवा आरोग्य विभागामधील तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुकस्टोअरमध्ये भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं आरोग्य विभाग टॉपिकनी आहे तांत्रिक प्रश्नसंच, जे की तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित पुस्तक आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पोलीस भरतीसाठी देखील त्यांचं प्रश्नपत्रिका संच 2023मधील मित्रांनो प्रसिद्ध झालेला आहे. सध्याच्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. आणि मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी ज्या परीक्षा तुमच्या राहिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांसाठी ग्रामसेवक तांत्रिक डायरी IBPS पॅटर्ननुसार विजयपथ पब्लिकेशन यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील नवीन अभ्यासक्रम नुसार पुस्तक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो तुम्हाला स्पेशल अभ्यास करायचा आहे TCS IBPS पॅटर्ननुसार, तर वन लाइनर स्वरूपामध्ये मित्रांनो त्यांनी TCS IBPSने आता घेतलेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GK प्रश्नांचा या पुस्तकात समावेश केलेला आहे. हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. इतर पुस्तकंही त्यांची आहेत, जसं की SSC मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत त्यांची. त्याचबरोबर वाहन चालक पदांसाठी देखील तांत्रिक प्रश्नांसाठी स्पेशल त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही बुकस्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला उपलब्ध आहेत.